सर्व महापुरुषांना अभिवादन। दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनाच्या दरम्यान या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित शेतकऱ्याचा नेता म्हणणारा सध्या खोत त्यानं त्याची आमदारकी पुन्हा मिळवण्यासाठी एक निर्लज्जपणाचं वक्तव्य केलेलं आहे। त्यानं असं म्हणलेलं आहे की ह्या देशातील आंदोलनकर्ती जमात ही आतंकवादी आहे। तुला आमचं एकच सांगणं आहे, तू जर खऱ्या एका बापाच्या पुढच्या अवलाद असतील तर तू असं बोलणार नाही। उद्या जर ही वेळ तुझ्यावर आली असती, तुझ्या घरातल्या लेकरावर आली असती, तर तू काय केलं असतं? उद्या येणारी पिढी तुला विचारल की ज्या वेळेस विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत होता, अश्रुधुराच्या कांड्या सोडल्या जात होत्या, विद्यार्थी रक्तबंबाळ होत होते, त्यावेळेस तू काय सांगणार? तू सांगणार काय मी माझे आमदारकी वाचवण्यासाठी मी ह्यांची धार खात होतो? या निर्लज्ज सरकारचा आणि ह्या सदाखोटचा करल तेवढा निषेध आहे। येणाऱ्या भविष्य काळामध्ये ह्या तरुणांनी ही एकजुटी दाखवून खरं तर आपल्याला देश आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकजुटी दाखवणं गरजेचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा या सगळ्या भोताचं करायचं काय?